नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, झाली होती सकाळ आणि आरविश आणि विशाल हे खूप उशिरा उठले होते. जवळजवळ त्यांनी 11:30-12 वाजले उठण्यासाठी. तोपर्यंत माझं घरातलं सगळं काम आवरून झालं होतं. स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. पण नेमका बाहेर फ्रुट्सवाला आला होता आणि हे टरबूज घेतले होते मी त्याच्याकडनं. आणि खूप फ्रेश होते, छान होते आणि ते मेन म्हणजे खूप गोड लागत होते. आणि खरबूज बघून तर आरविश मला बोलतो तर आत्ताच्या आत्ता कट करून दे, मला खायचंच आहे. आणि इकडनं मिठूने पण खुश झाला होता ते बघून. त्याला पण असं वाटत होतं कधी खायला देते म्हणून. मग काही हे जे खरबूज घेतले होते ते छान स्वच्छ धुवून मग कट केले. त्याच्यामध्ये छान साखर वगैरे टाकून पोरांना खायला म्हणजे मिठूला आणि आरविशला खायला दिले. सोबत विशालला पण ते खूप आवडले आणि खूप ते टेस्टी आणि खूप गोड होते. मेन म्हणजे फ्रेश खूप होते, खूप छान टेस्टी लागत होते ते. आणि त्यानंतर मग माझा घरातलं बाकीचं कामाला सुरुवात झाली आवरण्यासाठी. जसं मला दुपारचा स्वयंपाक करायचा होता म्हणून मग दुपारचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. स्वयंपाकामध्ये केला होता मस्त गरम गरम चपात्या, मटकीची मसाला वाटून मी आमटी केली होती आणि भात होता. असा माझा दुपारचा स्वयंपाक झाला होता. आणि मग काय विशाल, आरविश आम्ही खूप भूक लागली आहे आणि जेवायला बसले आता. आणि आज केली मटकीची भाजी, सोबत गरम गरम अशी चपात्या केल्या आहेत. खूप छान आहे, मजा येते खायला. ठीक आहे, एन्जॉय. आता मला पण खूप भूक लागली आहे, मी पण लगेच जेवायला घेईल. खूप जास्त भूक लागली. रात्री लग्नात जेवण केलं होतं, त्यानंतर मग मी काहीच खाल्लं नाही. सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की विशाल आणि आरविश उशिरा उठले, त्यामुळे ब्रेकफास्ट पण नाही बनवला, डायरेक्ट लंचच बनवलेला आहे. तर चला मी पण जेवण करते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. तर हे आहे आरविशचं औषध. आणि आरू स्वतःच्या हाताने औषध पितो ना बेटा. माझं स्ट्रॉंग बॉय येतो, माझं बाळ येते छोटस. कोण येते काय? अच्छा ठीक आहे, चालेल. हे आरविशचं पॅरासिटामॉलचं औषध आहे. विशाल तुमची औषधं बघू. माझी औषध लहान आहे, मला फक्त टॅबलेट दिले, अँटीबायोटिक. ही अँटीबायोटिक दिली मला. हे कसं आहे अँटीबायोटिक. तर इकडे विशाल पण औषधं घेतात, आरविशला पण औषध दिलेले आहेत. डॉक्टरनी मला हे अँटीबायोटिक दिले आहेत, त्याच्यामुळे म्हणजे माझ्या घसा दुखतोय, ते त्यांनी माझं चेक केलं. तर मंडळी, झालेली आहे संध्याकाळ आणि आमचं छोटंसं एक काम आहे, त्या कामासाठी मी बाहेर चालले आहे. ॲक्च्युली थोडंसं नुकसान झालेलं आहे आमचं घरामध्ये. तुम्ही विशालच्या गळ्यामध्ये चैन पाहिली असेल नेहमी ना विशाल. ती चैन तुमची तुटली ना, तू तोडली. तिची गळ्यामध्ये जी चेन होती ती थोडक्यात म्हणजे आरविश आणि मी थोडं मस्ती करत होतो, खेळत होतो, त्याच्यामध्ये थोडीशी तुटली ती. तर त्याला थोडीशी रिपेअर करायला जायची, ती बनवायला जायची आहे. आम्हाला सोनाराकडे जायचं आहे. सोन्याचे भाव तर तुम्ही बघताय, खूप जास्त चालू आहे भाव. सर्वसामान्यांना परवडण्यासारखा भाव नाही आहे सोन्याचा. आणि आरविशने त्याच्यात विशालची चैन जी आहे ती तोडलेली आहे, तर मग ती बनवायला पण जायचं आहे. सोबत माझे 1-2 कामं पण आहेत, ते पण करायचे आहेत मला. तर मग आता आम्ही निघणार आहोत घराच्या बाहेर. पण हो, आमची सोन्याची जी चैन होती ती तुटली आणि खूप वाईट वाटलं त्या चैनीचं. कारण ती चैन म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे, खूप कष्टाने या सगळ्या गोष्टी उभा करतो आम्ही. आणि कष्टाची गोष्ट आपली जेव्हा तुटते किंवा मग काही प्रॉब्लेम येतो, तर मग ते बोलतं ना, चुरचूर लागते, असं मनाला कुठेतरी खोलवर लागतं ही वस्तू तुटली म्हणून. म्हणजे जेव्हा आपण बोलतो ना, एक पैशाची किंमत आपल्याला समजत असते आणि तेव्हा असं नुकसान होतं, त्या गोष्टी खरंच खूप मनाला लागतात. तसंच काहीतरी आहे. आणि आता चहा ठेवलाय, चहा घेणार मी. आणि मेथीची भाजी बनवायची मला. दुपारी मटकीची भाजी केली, ती पण आहे. भात पण आहे. आता फक्त मेथीची भाजी आणि चपात्या करेल. असं विशालला ऑफिसला पण जायचंय. तर चला चहा वगैरे घेतो आणि निघताना तुम्हाला दाखवते. मेथीची भाजी साफ करून ठेवली आहे. भांडी घासायची आहेत मला. ऐ, माझ्या आरूला पण ताप आलेला आहे ना आरू. इकडे आहे चहा. तर मंडळी, झालेली आहे संध्याकाळ आणि चहा वगैरे घेऊन झाला. ॲक्च्युली मी चहा पण नाही घेतला व्यवस्थित. चहा घ्यायला बसले, आरविशचं खूप रड चिडचिड चालू झाली. त्याला खूप झोप येत होती आणि त्याला झोपवलं आहे, पण आरविशला ताप आहे, तुम्हाला दाखवते.
ताप आलाय त्याला, डोकं गरमच आहे. औषध देऊन झोपवलं मी त्याला आता. बघा हो, ताप आला, तुम्ही नाही म्हणतायत पण ताप आलाय त्याला. थोडा आहे त्याला, ताप आलाय थोडा. तुमची तब्येत? मला थोडं बरं वाटते, कारण की कालपासून मी मेडिसिन घेतले, की थोडा फरक वाटतोय, थोडं बरं वाटतंय मला. मला सोनाराकडे जायचं होतं, पण सोनाराकडे जायचं मी कॅन्सल करते, कारण मग आर्विशला सोडून नाही जाता येणार मला त्यासाठी. आणि अजून म्हणाल तर बघू, मला विशालचा टिफिन पण बनवायचा आहे, त्यांना ऑफिसला जायचं, त्यांना थोडंसं बरं वाटतंय. दुपारी पण त्यांनी औषधं घेतले होते आणि आराम तर काही केला नाही, कारण आरू झोपून देत नव्हतं त्यासाठी ना. विशाल, आर्विशने झोपून नाही दिलं ना? आरुष आम्ही म्हणजे सकाळी आम्ही लेट उठलो होतो, त्याच्यामुळे आरुष दुपारी झोपला नाही आणि आम्हाला पण झोपून नाही दिला त्यांनी. त्याच्यामुळे तो थोडासा थकला पण होता आणि थोडंसं त्याला बरं पण नाही वाटत, म्हणून तो झोपला आता, है ना. त्याला वाटेल थोडंसं बरं, बघू आता. औषध वगैरे तर दिलंय त्याला, है ना. हा, औषध तर दिले, बघू आता बरं वाटलं पाहिजे पोराला. तापाने काही समजत नाही, सुचत नाही आर्विशला बरं नसलं का. ठीक आहे, चला विशालचा टिफिन वगैरे बनवून घेते, तुम्ही जाऊन या ना मग. आम्ही जाऊ. हां, ठीक आहे, चालेल. तर ही आहे चैन आणि त्यात 2 मणी पण आहेत. ह्या आरूच्या मनगटीचे मणी आहेत, त्यांनी सगळे त्याचा एक तुकडा पण तुटला आहे. हे बघा, दिसते का? ही चैन तुटली आहे अशी, आणि तो तुटलेला तुकडा पण आहे ना. हे बघा, एक तर सोन्याचा एवढा भाव आहे आणि ही अशी तुटली आहे. तर आता ही रिपेरिंगला देते मी. आणि हे गणपती बाप्पाचं पॅन्डेंट आहे. हे आपल्या आर्विशला आलेलं ना, गिफ्ट आहे हे. आर्विशसाठी गिफ्ट आलं होतं पहिल्या बड्डेला, तर ते काढून घेते मी आता. तर इथे हा बघा, एकदम छोटासा तुकडा पडलेला आहे. आणि ही चैन, ही किती 1 तोळ्याची आहे का हो? हां, ही 1 तोळ्याची चैन आहे विशालची. तर चला, हिला आपण रिपेअर करायला देते. मी इथं नाही जाणार आहे, विशालच जाते. घेऊन जा विशाल. हे 2 मणी पण आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा, हा तुकडा ठेवला, त्याला द्या हा. तर टिफिन बनवून होता आला. ॲक्च्युली मी कणिक भिजवलं होतं, भाजी साफ करून झाली, भाजी मी धुवायला पण घेतली, म्हणजे सगळं रेडी झालं होतं माझं. पण आर्विशचा ताप एवढा वाढला की विशाल ऑफिसलाच नाही गेले. ऑफिसला न जाण्याचं कारण माझं म्हणजे आरुषला ताप आलाय, त्याच्यामुळं म्हणजे मन पण लागत नाही की कामाला जायचं. आणि कामावर पण गेलो तर मग अर्धा माझं लक्ष पूर्ण घरीच असतं. त्याच्यामुळे मी सुट्टी घेतली, कारण की माझ्या बाळाला बरं नाही आहे. याला ताप आहे. ॲक्च्युली तो झोपला होता, तुम्हाला दाखवलं, त्याचा झोपेतच खूप ताप आला आणि तो रडून उठला अक्षरशः झोपेमधून. परत त्याला औषध दिलं आणि आता ताप कमी झालाय. त्याला मी ओल्या कपड्याने पूर्ण पुसून काढलं. मी त्याला जवळजवळ अर्धा तास घेऊन बसली होती. आत्ता 8:30ला उठली ना मी स्वयंपाक करायला. तर आरुषलाच बरं नाही आहे, तर त्याच्यामुळे कामाला कसं का मन लागणार. तेच तर. विशाल पण ऑफिसला नाही जात, त्याला बरं नाही आहे. तर आता बसलं. आरू इकडे हाय कर सर्वांना. ताप आला ना तुला? औषध पेलं तू? कशा औषध पितो रे तू? काय माहिती, समजत नाही. नुसतं आजार पण. विशालचे पण गोळ्या औषधं चालू आहेत. मी आजारातून उठले तर आता विशाल आणि आर्विश आजारी आहे. समजत नाही काय चालू आहे ते ना विशाल. थोडंसं आता सांगता कांदा जळतो. 1 मिनिट घ्या. थोडंसं सांगता पण येत नाही की काय माहिती, बाहेर तापमानामध्ये फरक असेल किंवा वेदरमध्ये फरक असेल. थोडंसं हवामान पण चेंज होतं, त्याच्यामुळे पण थोडं ताप वगैरे येतं, सर्दी होतो, खोकला होतो. ते कारण पण असू शकतं. पण आरुषला 8 दिवसापूर्वी पण अजून ताप आला होता असाच, आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस परत थांबला, ताप नाही आला, पण आज परत त्याला ताप आला आणि थोडंसं टेन्शनच झालं आहे. तर बघूया आता, आजचे दिवस जरा थांबून घेतो. औषध वगैरे दिलं आहे त्याला.
ही मेथीची भाजी आहे आणि ही तव्यावरती फक्त कांदा आणि हिरवी मिरचीमध्येच मी करणार आहे ही भाजी. तव्यावरती चपात्या करून झाला त्याच्यावरतीच मी तेल टाकून कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन जाईल आणि लगेचच त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकणार आणि खूप छान लागते, चवदार लागते खूप जास्त. आणि ही दुपारची भाजी आहे ती पण आहे आणि चपात्या बनवून झाल्यात माझ्या. ही अशी तव्यावरती मेथीची भाजी बनवते आहे आणि माझी फेवरेट आहे ही. याच्यासोबत भाकरी मला खूप आवडते. तव्यावरती मेथीची भाजी आणि भाकरी. पण आज मी चपात्या केल्यात. अशी तव्यावर भाजी करायची आणि ती चव खूप छान लागते. तुम्हाला अशी भाजी नाही आवडत? पण मला नाही आवडत, पण मला आवडते ही, माझी फेवरेट आहे. पण विशालला ती पातळ भाजी आवडते मेथीची, म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकून. मला अशी भाजी आवडत नाही. विशालला वेगळ्या पद्धतीची भाजी आवडते आणि मला ही अशी भाजी आवडते तव्यावरती केलेली. ही भाजी मी खातो, म्हणजे असं नाही, पण आवडत नाही मला. कारण की मला जी भाजी आवडते ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून ती पातळ बनवतात ना मेथीची भाजी, ती खायला खूपच सुपर लागते आणि खूप छान लागते. भातासोबत जर तुम्ही ती पातळ भाजी खाली ती खूप छान लागते, खूप भारी लागते आणि मला ती खूप आवडते. तर आरतीला मी सांगितलं होतं की ती बनव, पण त्याच्या म्हटलं आरती बोलली की मला अशी भाजी आवडते, मी ट्राय करते. नाही, माझा मूड केला. आणि ही भाजी पण आहे ना, 2 भाज्या आहेत. मटकीची भाजी पण आहे, मग ती तशीच टाकून दिली जाईल, ती खाल्ले जाणार नाही. म्हणून म्हटलं ही भाजी अशी करते. मटकीची भाजी पण आहे. विशाल ही पण भाजी खातात असं नाही, कारण नेहमी त्यांच्या आवडीची मी करतच असते. असं काही नाही की माझ्या आवडीचं केलंय वगैरे. 1 पातळ भाजी एक्स्ट्रा आहे घरामध्ये, मग ही सुकी भाजी होईल त्याच्यासाठी मग मी हा ऑप्शन निवडला असं. आणि ती तव्यावरती खूप छान लागते, मला आवडते. आर्विशचा ताप उतरला पाहिजे, ते टेन्शन झालंय. नाही उतरेल त्याचा ताप. औषध वगैरे दिले, आता बघू उद्यापर्यंत वेट करू. ऍक्च्युली लास्ट टाइम डॉक्टरनी सांगितलं होतं की जर त्याचा ताप कमी नाही झाला तर ब्लड टेस्ट करा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण मग ताप कमी झाला होता म्हणून मी काय ब्लड टेस्ट केलं नाही. पण जर घेऊन गेली तर आत्ताच्या आता डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतील त्याचे, मला माहिती आहे. बघू आजच्या दिवस तरी मी बघते की ताप कमी झाला तर ठीक आहे. कारण कसं आहे, लहान मुलं खेळतात, वातावरणाचा फरक असतो, व्हायरल चालू आहे, त्यामुळे ताप येणं साहजिकच आहे. पण मग ब्लड टेस्ट वगैरे म्हणजे खूप जास्त पुढची प्रोसेस होते, तर तो करून पण देणार नाही ब्लड टेस्ट. तर मग तेच थोडं टेन्शन आलंय. तर बघू, आज जर ताप नाही कमी झाला, उद्या पण ताप असलाच तर मग मनोज सरांशिवाय पर्याय नाही आहे. मनोज सर जे सांगतील तेच करावं लागेल असं. तर ठीक आहे, बघूया. आता तरी खेळतोय तो, बघूया आता. ॲक्च्युली लास्ट टाइम त्यांनी सांगितलं होतं की तो खूप ॲक्टिव्ह आहे म्हणून मी ब्लड टेस्ट देत नाही आहे, मला सांगितलं होतं. पण जर तो थोडा जरी कमजोर पडला तर आपण नक्की त्याची ब्लड टेस्ट करू. पण आर्विश कसा ॲक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे, आता पण तो खेळतोय. ताप आला का तेवढा पुरतं तेवढं बसून घेतो. आता 5 मिनिटापूर्वी तर त्याने अक्षरशः आम्हाला दोघांना घाबरवून टाकलं होतं, एवढा ताप आला होता त्याला. कारण त्याच्यातनं म्हणजे त्याला ताप आला की डोळ्यात त्याच्या पाणी चालू झालं, तो रडायला लागला आणि एकदम थंडी वाजते मम्मा. त्याला अर्धा तास घेऊन बसली जवळ. मग भीती वाटते थोडीशी, पण मग त्यावेळेला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे आपल्या मुलाबाळांसाठी. असं आईचं बोलतात ना, आई वडील म्हणून आम्ही कधी कधी ना थोडं खूप टेन्शन घेतो असं मला तरी वाटतंय. मग त्यावेळेला मी असा विचार करते की माझ्या आईने तर 3 मुलांना सांभाळलं, यांच्या आई वडिलांनी पण सांभाळलं. तर असं ताप आला, खोकला आला, सर्दी आलं तर असं कमजोर पडून चालणार नाही, आपल्याला पण स्ट्रॉंग राहावं लागेल असं मी माझ्या मनातल्या मनात विचार करते आणि पुन्हा स्ट्रॉंग होते. ॲक्च्युली मी चपात्या करताना हाच विचार करत होते आता, म्हणून मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली की माझ्या आईने कसं सांभाळलं असेल. मी तर म्हणजे 4थीला असताना माझं ऑपरेशन झालं होतं पाठीचं, मुक्का मार लागला होता, तर माझं ऑपरेशन केलं होतं. तेव्हा तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की नो गॅरंटी म्हणून, म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं तर मुलगी हातात येईल, नाहीतर नाही पण येणार. कल्याणला ऑपरेशन झालं होतं, मी 3rd स्टँडर्डलाच होती त्यावेळेस. मी 1 वर्ष घरी होती. तेव्हा माझ्या आईने मला कसं हँडल केलं असेल ती सिच्युएशन. त्याच्यानंतर लहानपणी पण खूप मोठ्या मुश्किलने, म्हणजे मी लहानपणापासूनच मला मम्मीने खूप मुश्किलमध्ये वाढवलेलं आहे, हे मला माहिती माझी हिस्ट्री. मग त्यावेळी आपली आई कमजोर पडली का असं मी विचार केला की आपण आईने आपल्याला कसं वाढवलेलं आहे. विशालच्या आईने पण 4 मुलं वाढवलेली आहेत. तेव्हा मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना कमजोर पडून चालणार नाही. पण भीती वाटते असं ब्लड टेस्ट वगैरे, कारण आर्विशच्या तो 6 महिन्याचाच होता तेव्हा तो खूप आजारी पडला होता, म्हणजे खूप विचित्र आजारी पडला होता. तेव्हापासून भीती वाटते त्याच्या आजारपणाची. असं बघूया आता, उद्या ब्लड टेस्टची वगैरे वेळ नाही आली पाहिजे. स्वामी करू आणि बाळाचा ताप कमी होऊन जाऊ, बस. अजून काय हो विशाल? होऊन जाईल. टेन्शन घ्यायची काय गोष्ट नाहीये ना, ब्लड टेस्ट वगैरे तो स्ट्रॉंग आहे,
तो आहे स्ट्रॉंग. खेळतो वगैरे चांगला, असं काही नाही. पण ताप आला का थोडासा तो एकदम असा काय म्हणतो त्याला, एकदम नम पडून जातो तो एकदम. हो ना, नरम. तर ताप उतरला, आता खेळतोय व्यवस्थित. बघू आता. ठीक आहे. चला मग आता जेवण वगैरे करू आणि बोलते तुमच्यासोबत नंतर. भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तव्यावर केली आहे मी. इकडे मस्त गरम गरम चपाती केली, भाकरी नाही बनवलेला, ह्याच्यात चपात्या ठेवल्यात. हे बघा इथे विशाल आहेत, हार्विश पण. काय रे काय डंबू मला वाटतंय का काय झालं तुला, काय झालं तुला, ताप आला? भाजी बनवली ना बेटा, खातो ना मेथीची भाजी. मेथीची भाजी खायची ना, मोबाईल नको. मेथीची भाजी खातो ना. हा ठीक आहे, चला मंडळी. व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.